राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी। नवजात बालक म्हणजे देशाचं भविष्य। पण आज रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायत हद्दीमधील बालवाडीमध्ये एक जो घटना घडली, त्यामध्ये जो आरोग्यासाठी जो पोषक आहार जो दिला जातो, त्या पोषक आहाराच्या ठिकाणी त्या पोषक आहाराची जी पिशवी देण्यात आली, त्या पिशवीमध्ये मेलेलं उंदीर सापडलं। आणि असं जर प्रकारचं जर पोषक आहार जर या नवजात बालकांना, ज्या गरोदर महिला असतात आणि त्या स्तनदा माता भगिनी आहेत, त्या लोकांना जर दिलं जात असेल, तर येणाऱ्या काळामध्ये एखाद्या बालकाला किंवा त्या मातेला जर विषबाधा झाली, ते मृत्युमुखी पडलं, तर ह्याची जबाबदारी कोण घेणार? जर सरकारच्याच जी पिशवी पॅकिंग, जे महाराष्ट्र शासनाची पिशवी पॅकिंग करून येते आणि त्याचे जे कंत्राटदार राजस्थान कोटामधून, त्या राजस्थान कोटामधून जर एखादं जर प्रोडक्शन होत असेल त्या पोषक आहाराचं, असं जर पोषक आहार जे अक्षरशः विषबाधा करू शकतं किंवा एखाद्याला मृत्युमुखी पाडू शकतं, असं जर अन्न, असं जर पोषक आहार जर नवजात बालकांना या रायगड जिल्ह्यामध्ये जर पुरवठा करत असतील, तर ह्या अशा कंत्राटदारांवरती ठोकपणे कारवाई व्हायला पाहिजे। संबंधित जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं, अशी आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी केलेली आहे। आणि नक्कीच याचं प्रशासन काळजी घेईल आणि जर या प्रशासनाने ह्याच्यावरती जर अगदी ठामपणे, ठोसपणे जर कारवाई केली नाही, तर येत्या 7 दिवसामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना संबंधित विभागाकडे एक मोठा तीव्र आंदोलन उभं करेल, एवढं नक्कीच। जय हिंद, जय महाराष्ट्र।